गेल्यावर. हो ना. ट्रॅफिकमध्ये अडकलो आम्ही. ट्रॅफिकमध्ये फसलोय. फायनली ट्रॅफिक संपलेली आहे. 2-3 मिनिटं ट्रॅफिकमध्ये गेली आमची वेळेस. आधीच लेट झालंय म्हणा ट्रॅफिक खूपच लेट आहे. माझ्या मम्मीचा इंस्टावर थोडा फॉलो करा. अरे माझी मावशी लुटायला आले लुटायला. इकडे इकडे. सो आम्ही आलं तर डीमार्ट मधून जाऊन तिथूनच पिझ्झा घेतलाय. पिझ्झा घेतलाय तिथूनच. तू चेक केलं? भूक लागली खूपच. क्वालिटी आहे, क्वांटिटी जास्त आहे ना. आम्ही ऑनियन कॅप्सिकम घेतलाय आणि हिने कॉर्न चीज घेतलेला आहे. हिला खूप आवडतं कॉर्न चीज. आता खाऊन घेतो आणि दाखवते डीमार्ट मधून मी काय काय मी शॉपिंग केलेली आहे ती. खाऊन घेतो पेट पूजा. सो गाईज आता आम्ही दाखवणार आहे जे आम्ही आणलंय. हा ना मम्मा. रात्री 11:15 वाजता तर एक एक करून आम्ही गोष्टी दाखवणार आहे. दाखवू? आता तुला ते खाऊ पण दिल का? हो दाखवा. तर फर्स्ट आहे प्रिंगल. मला आवडतं. हे काय? ठेचा. हे घेतलंय झणझणीत कोल्हापुरी ठेचा. स्नीकर. मला पण स्नीकर लय आवडतं. आणि हे आहे कॅचअप. मला बिलकुल नाही आवडत. हे किसानचं स्वीट अँड स्पायसी आहे. आलू भुजिया. आलू भुजिया. हे सोया स्टिक आहे. दुसऱ्या मध्ये खूप दुकान लागतात. आणि हा लसणाची शिवा. त्याची किंमत होती डीमार्टला हे आहे म्हणजे 1 किलोला थोडंसं 200 ग्राम कमी आहे. तर ह्याची प्राइस किती आहे? याची प्राइस नाही बघितली. हे समथिंग 150च्या अराउंड आहे. हे माहित नाही किती ते बघ जरा. हे आमच्या दोघांसाठी आणि हे दृष्टीसाठी. आणि हे आहे केक. मी मला सांगितलं फक्त ते लुटायला. कोण आहे पप्पाचा? कोण पप्पाचा उचलतो? आता हे आहे पिझ्झाचा मियोनीज आहे. आणि हे आहे पास्ता. वन बाय वन. हे पिझ्झा आहे. पिझ्झाचं हे मियोनीज आहे. म्हणजे काय म्हणता येईल काय असतं हे? त्याच्यात आहे ना ऑइल म्हणजे सॉसेस आहे त्याचे. पिझ्झासाठी पिझ्झा आणि पिझ्झा दाखवले. डोसा पण दाखवले. आपण हे यूज करू शकतो. मला खाण्याचं हे आहे मॅक्रोनी चीज पिझ्झा. चीज पिझ्झा आहे सॉरी पास्ता. असं हे घेऊन ठेवते मी. हे आहे तिल. हे आहे तिल आहे. मम्माला कामाला लागणार. सफेद घेऊ तू दाखव बाई. हे आहे घी. अर्धा किलोची घी आणली. डेअरीची. आणि ही आहे सॉरी 550 पडली मला. आणि ही आहे हळद. ही आहे हळद आहे. हळदवाला ट्रेंड बनवायला. काय बनवायला? हळदवाला. मग मी जेवढं काय टाकू?
हे फ्रेशर आहे. एअर फ्रेशनर टॉयलेटसाठी. आणि हे कपडा मतलब 2 कपडे किचनसाठी किचनचे कपडे आहेत, पण मी ते एक ठेवून दिलं. मॅगी 2 मिनिट मॅगीला 5 मिनिटं लागतात हे मी इथे पण हळद पॅकेट्स आणि हे पण एकदा टॉयलेटचंच आहे. पॉल पॅकेट ते वेगळं त्याचं आहे. फ्रॅग्रन्स त्याचा वेगळा आहे. आय थिंक लॅव्हेंडर. हे आहे मम्माचा फेवरेट लिझर पापड. तुझं नाही आहे का? मला नाही आवडत. आणि हे आहे ग्लू मला आवडतं. म्हणजे ती तुझं तोंड बंद ठेवायला मी घेतलेलं आहे. चिकन बिर्याणी मिक्स करते. हा हे मला ट्राय करायचं आहे. चिकन बिर्याणीचं ट्राय करायचं आहे. तसं मी चिकन बिर्याणी मी काहीच मसाले वापरत नाही. म्हणजे मी रेडीमेड मसाले कुठलेच यूज नाही होत माझ्याकडचे. मी स्वतः बनवते. स्वतः म्हणजे रेडीमेड अजिबात आणत नाही. मी स्वतः घरातच बनवते. त्याचीच बिर्याणी बनवते. त्यामुळे आता मी हे बघणार आहे कसं आहे ते, म्हणून मी ते फर्स्ट टाइम घेतलं ट्रायसाठी. गाइस हे आहे इरेजर. ह्याला मी दाखवते तुम्हाला. ह्याला मी तुम्हाला दाखवणार. ट्राय करू. असं असतं डिमार्टला गेले की भलतंच सामान घेऊन येतो आपण. जे आपल्याला ग्रॉसरी लागते महिन्याची ती राहिली साईडला, पण आपण जे उचलायचं ते आपण काही उचलून आणतो. हे असे नमुने आहेत आमच्याकडे. ह्यासाठी घ्यायचं असतं हिला. हो की नाही? ह्यासाठी घ्यायचं असतं ना. असे नमुने आहेत आमच्याकडे. बघा हे इरेजर आहे. आपण असं केलं तर हे इरेज होतं. ह्याच्यामध्ये अजून एक भेटलंय. मला हे पाहिजे होतं म्हणजे मम्माला लुटून टाकलं. मस्त आहे ना. आता ह्याला आपण ठेवूया. आमच्या वेळेला फक्त शॉर्ट एक छोटासाच यायचा आणि ते फ्लेवरवाली यायची. फ्रूट फ्लेवरवाली यायची. हे आहे आता हे 45चं इरेजर आहे फक्त. 45 रुपये. अशी बसते, अशी कॅमेराकडे बघ. हे रोजच्या वापरातले आपले विंबार. मी लिक्विड यूज कारण की माझी जी बाई आहे भांडी घासण्यासाठी तिला लिक्विड अजिबात आवडत नाही. तिला ती म्हणजे काही साबणच घेण्याचा लिक्विड तिला अजिबात आवडत नाही. ते लिक्विड असलं की लगेच संपून जातं माझ्याकडून. आणि साबणं तिला सवय साबणांची, त्यामुळे साबणच घेऊन येते. आणि आहे डेटॉल हात वॉश करायला. आता आम्ही ह्याला सेट करणार आहे. तुम्हाला सांगू स्लो हे क्या हे आहे माझ्या हसबंडसाठी जे त्यांना आवडते लिंबाचं लोणचं आणि मला आवडतं कैरी. कैरीचं घेतलं आपण. मला कैरीचं घेतलेलं आहे. शपथ शिट शिट. कैरीचं घेतलं आहे मी. मला मिरचीचं हवं होतं लोणचं. तू अशी बस ना, अशी बस. आणि हे वेट पाहिजे. आणि हे आहे साखर. आता आम्ही सगळं सेट करताना दाखवणार आहे. काय लागतं ना सेट. हे आहे विंबार. परत एकदा माझं काम खूप इझी होऊन जाते. मुलगी घरात असली की काम इझी होतं आईचे. आणि सुट्ट्या आहेत त्यामुळे तिला शिकवत असते. झोप पण आली. मला तो झोपता येत काही. तुला झोप येतच नाही. आणि हे आहे पिप. लिंबार मी महिन्याची घेतलेली आहे. थोडा स्टॉकमध्ये पडलाय पण मी महिन्याची घेऊन ठेवलेली आहे. तिकडे स्टॉक लागलाय मोठा. आणि ते तेच रिन साबण कपडे तर मी वॉशिंग मशीनच लावते. त्यामुळे मी लिंबार रिन साबण मी कमीच घेतो. 2-4 अशी घेऊन जातो. आपले छोटे छोटे कपडे धुवण्यासाठी, बारदळ धुण्यासाठी, मॅट्स वगैरे, डॉल मॅट धुण्यासाठी. त्यामुळे हे आहे आमच्या वॉशिंग मशीन साठी. काय हे लिक्विड लिक्विड असतं. Magic. अच्छा तू टाकते. मी Magic. बोलते मम्मी मला टाकायचं, मम्मी मला टाकायचं. आणि हे आहे डेटॉलचे माझं साबण आहे. असं नको बोला. मी छोटी आता हे यूज करते. पहिला मी जॉन्सन बेबी यूज करायचे. त्याच्यानंतर माझं साबण संपलं हिमालय. तर मम्माने मला हे बोललं. आमचं स्टॉक पडलेलं होतं त्याच्यावरून मम्माने काढून दिला आम्हाला
सॉल्ट आहे आयोडाईज आहे हे 30%. रेसलेस आहे त्यामुळे तुम्ही हे तुम्ही ऍड मध्ये बघू शकला असतात. आता तुम्ही ऍड करायचे. हा लायझॉल हे आहे बाथरूम साफ करायला आणि बॅड प्लस मम्माचा आणि माझं नाही तिला नाही यूज करत तुमच्या घ्यायला एकदम वेगळे गुळ ऑर्गॅनिक गुळ आहे काळा गुळ. आणि हे आहे राई काय बोलतात राई आहे मस्त असेल लायझॉल ब्रश हे आहे लायझॉल आणि हे आहे ब्रश. ह्याच्यामध्ये एक गोष्ट खास आहे दाखव. काय दाखव काय आहे गोष्ट काय आहे काय आहे बघ ना सोबत स्टिकर भेटले आहे आणि हे ब्रश. सांगते काय युजफुल गोष्टी राहिल्या साईडला पण त्याच्यामध्ये काय फायदा असतो तर त्या ब्रश मध्ये काय फायदा तुला मिळाला आहे म्हणून ते तिन्ही ब्रश तो उचलला आहे. तुझा आधीचा ब्रश सेम आहे ना त्याचे ब्रिस्टल बघ किती छोटे छोटे मोठं मोठं घ्यायचं होतं आपल्याला. शी दाखव. हा आणि मैदा मैद्याचा यूज तसा मी करत नाही पण कधी पोळ्या पण मी बनवत नाही मैद्याच्या पिठाच्या मी गव्हाच्या पिठाच्याच बनवत असते मी. मैदा कधी तरी माझ्याकडे मैदा 6, 7, 8 महिने पडूनच असतो. आता तो संपलेला आहे मग मी हा असं घेऊन ठेवलाय कधी त्याची लागला इतकेच काय बनवायचं झालं तर मग त्यासाठी मी हा मैदा घेतलेला. तसं मैद्याच्या गोष्टी काय खात नाही फक्त आता पिझ्झा खाल्ला ते पण खूप दिवसांनी पिझ्झा खाल्ला. आणि हे आहे संतूर जे मम्मा यूज करते. संतूर मॉम वाटते का संतूर मॉम बडी शॉप बडी शॉप रे बडी शेप इकडे दिलं बडी शॉप. असं होऊ शकत नाही. बडी शेप आहे पोहा पोहा ॲक्च्युली डब्यामध्ये आहे त्यामुळे मी हाफ केजी हे चाट मसाला आम्हाला आवडतो आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी खात असतो. काय कॅचकर. अच्छा आणि हे आहे टिकटॅक जे मला आवडतं. गुलाबजाम. हे कसं असतं गुलाबजामुन घेतलं रेडीमेड इन्स्टंट अजमा ओवा ओवा बडीशेप आणि जिरा ह्याचं पाणी मी नेहमी पिते. सकाळी उठल्यावरती ग्लास भरून ठेवते पाण्याचा आणि सकाळी उठून ते बॉईल करून मग पिते. जेवायला येऊन नसतं पियाला 4-5 येऊन. वर्षापासून मला सतत तेच चालू होते. ते नाही प्यायली की असं वाटतं मी चहा नाही प्यायली. लोकांना चहा कसं चहा लवर असतात ज्याला चहाची तलब येते तसं माझं आहे. हे नाही प्यायली की माझा दिवस जातच नाही. त्यामुळे मी विसरली सकाळी रात्री भिजवण्यासाठी मी सकाळी भिजवते 1 तास अगोदर पण मी ते पिते. फक्त कुठे गेली 5 वर्षापासून आतापासून यूज करते. नाही पहिलेच आहे मला. आणि रिसॉर्टला कुठे फिरायला गेलो इतकेच मग हे माझं चुकून जातं म्हणजे मी सोडून जातं त्यामुळे मग थंड गरम पाणी पिते. पण सकाळीचं पाणी कुठलं ना कुठलं मला इंटेक झालंच पाहिजे. ढोकळा. हां मी हा ढोकळा का घेतला आहे म्हणजे हा ढोकळाचं पीठ मी का घेतलं आहे बिकॉज मला ढोकळा स्वतःला नीट बनवता येत नाही. तो आपण ढोकळा जो बनवतो ना बेसन पिठाचा अजिबात मला जमत नाही. मी माझा फसतो ढोकळा त्यामुळे मला हा ढोकळा असं पीठ घ्यावं लागतं. चना मोसंबी. हा चना मोसंबी काही सांगते आपली लाल चटणी धनिया पावडर. धने पावडर 2-3 महिन्यांसाठी 2-3 महिन्यासाठी जिरा. हा आणि डोसा बॅटर. प्रत्येक म्हणजे प्रत्येक
तांदळाचा, उडदाचा, मुगाचा, लाल मसूर प्रत्येक गोष्टीचा डोसा व्हरायटी ऑफ येतं. पण हा मला असंच एक इन्स्टंटमधून कधी भूक लागली दृष्टीला तर एक आपल्याला चल भूक लागली मामा भूक लागली हे बनवलं झालं इन्स्टंट. बेसन आहे है ना हे तर प्रत्येक गोळीच्या बेसन बेसनची काय भजी बनवतो आपण. उडदाची डाळ उडद्याचे डाळ डोशासाठी दहीवड्यासाठी आणि हिरवे मूग. राईस फ्लो हे तांदळाचं पीठ आमच्याकडे चक्कीमध्ये तांदळाचं पीठ दळून त्याला मागत नाही. त्यांना आधी म्हणतात तांदूळ आणि एवढ्या लोकांचे मग आम्ही तांदळाचं पीठ दळतो पण खूप त्याला वेळ 2-2 दिवस लागतो. मग मला काय तांदळाचं पीठ लागत नाही जास्त पण कधीतरी फिश फ्रायसाठी भाकरी लागली दृष्टीला किंवा मोदकासाठी पण मी घेऊन ठेवतो. शेंगदाणा शेंगदाणे चना डाळ वाचत नाही बोलायचं ओळखायचं. दालिया ही आपली मैसूर मसूरची डाळ आमचं सामान सामान आता आमचं ग्रोसरी झालेली आहे मंथली. ग्रोसरी कधी कधी मी किराणा मालच्या मधून दुकानातून घेते कधी कधी डीमार्टला जाऊन घेते. डीमार्टला मी खूप महिन्यानंतर गेलेली आहे कारण की असं आमचे नमुने आहे ते आम्हाला सतवतं आणि भलत्याच उचलून घेऊन येतात. त्यामुळे मी डीमार्टला जाणं थोडं स्किप करते आणि किराणा मालच्या दुकानात जाते. पण आत्ता मला वाटलं की डीमार्टला जाऊन ज्या ज्या गोष्टी मला नाही सुचत किराणा मालच्या दुकानामध्ये आणि आमचं हे पण त्यामुळे डीमार्टला सगळं जावं लागतं. हां आणि हे पण सगळं खाऊ. सो हा असा होता आमचा डीमार्टचा बाजार. कसा वाटला ब्लॉग? अगर ब्लॉग चांगला वाटला असणार तर लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्या एक ब्लॉग आहे माझ्या बेस्टी फॉर एव्हर सोबत. तिचा उद्या हे result. बाय.